प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तगडं आव्हान या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. मान खटाव विधानसभा मतदारसंघ हा मंत्री जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. 2009, 2014, 2019 आणि 2024 असं सलग 4 वेळा या विधानसभा मतदारसंघामधून जयकुमार गोरे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांना राजकीय अपयशाला सामोरं जावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जोरदार कमबॅक केलं. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये खरं तर या मतदारसंघात बॅकफूटवरती गेला. जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून सोलापूर, सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत करण्याची जबाबदारी खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे जयकुमार गोरे यांच्यावरती सोपवलेली आहे. जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. आपल्या आक्रमक राजकीय शैलीसाठी ते ओळखले जातात. परंतु लोकसभा निवडणूक असो, त्यानंतर न झालेल्या विधानसभा आणि त्यानंतर न झालेल्या नगरपालिका निवडणुकीत खरं तर मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांनी विरोधकांवरती म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती एक हाती विजय मिळवला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या मागील चुका दुरुस्त करून एकत्रितरित्या रणनीती आखत मोठा विजय संपादित केला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी सुरू केलेला होता आणि त्याच रणनीतीचा भाग म्हणून मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट म्हणजे यामध्ये प्रामुख्याने शरद पवार यांचा गट असो अथवा अजित पवार यांचा गट असो, हे दोन्ही गट एकत्र आले आणि त्यांनी घड्याळ चिन्हावरती आपले उमेदवार उभे केले. विधानसभा निवडणूक असो अथवा लोकसभा निवडणूक असो किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजेच मान खटाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळत होते. परंतु पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ही चूक दुरुस्त केली आणि एकत्रितरित्या काम केलं. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खरं तर मोठं यश संपादित करता आलं. विशेष करून मान तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 5 गट आहेत. या 5 पैकी 3 गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले. यामध्ये प्रामुख्याने कुकुडवाड गटामधून स्वतः अनिल देसाई, त्याचबरोबर मारडी गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. त्याचबरोबर गोंदवले गटामधून प्रभाकर देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणला. त्याचबरोबर मान पंचायत समितीचे 5 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले. म्हणजेच मान पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांचे समसमान उमेदवार निवडून आले. परंतु सभापती पदाची चिठ्ठी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निघाल्यामुळं मान पंचायत समितीचं सभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेलं. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक विजय खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील विजयामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. जर
नेते एकसंध राहिले तर जयकुमार गोरे यांच्या समोर आव्हान उभं करता येतं, हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालामधून खरं तर दिसून आलेलं आहे. अर्थातच सातारा जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पक्षानं आपली सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळं आणि राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे. जरी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये असला तरी सुद्धा केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आणि एकंदरीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. त्यामुळं आगामी काळात मानखटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये खरं तर राजकीय वर्चस्वाची लढाई ही सातत्याने पाहायला मिळणार आहे. कुरघोडीचं राजकारण सातत्याने पाहायला मिळणार आहे. आगामी 2029च्या विधानसभा निवडणुका या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती लढणार आहे किंवा तशा पद्धतीची घोषणा खरं तर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे. त्यामुळं 2029च्या विधानसभा निवडणुकीत मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक तुल्यबळ आव्हान असणार आहे. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजेच मानखटाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं ताकदवार नेते आहेत. परंतु जर हे नेते एकत्रितरित्या राहिले, लढले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं मनोमिलन करून जयकुमार गोरे यांच्या समोर आणि म्हणजेच एक प्रकारे भारतीय जनता पक्षासमोर आव्हान उभं केलं तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निभाव लागू शकतो. कारण या मतदारसंघामध्ये एकंदरीत पाण्याचा प्रश्न असो अथवा रस्त्यांचं जाळं असो अथवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्याचं काम जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांनी आपला एक स्वतःचा वोट बेस बनवलेला आहे. जयकुमार गोरे हे कोणत्याही पक्षात असोत तो मतदार हा जयकुमार गोरे यांच्या बरोबरच असतो. 2009 मध्ये जयकुमार गोरे यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष म्हणून ते निवडून आले. त्यानंतर 2014 मध्ये ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडून आले. 2019 आणि 2024 असं सलग 2 वेळा ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आले. अर्थातच जयकुमार गोरे यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आव्हान हे खरं तर सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरं तर पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्र हा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो आणि विशेष करून सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व विशेष करून ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढावा या दृष्टीनं खरं तर देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रयत्नशील आहेत आणि त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून जयकुमार गोरे असतील, त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, शेखर गोरे असतील, त्याचबरोबर प्रशांत परिचारक असतील, गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, अशा नेत्यांना राजकीय ताकद देण्याचं काम खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने होताना दिसत आहे. म्हणजेच एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा काँग्रेस पक्ष असो यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस हे सातत्याने करत आहेत. अर्थातच जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खरं तर भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळवून दिलेलं आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा खरं तर भारतीय जनता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यामध्ये प्रामुख्याने नगरपालिका निवडणुकीत चांगले यश मिळालेलं आहे. विशेष करून म्हसवड नगरपालिकेमध्ये जयकुमार गोरे यांनी
भारतीय जनता पक्षाला एक हाती विजय मिळवून दिलेला आहे. त्याचबरोबर रहिमतपूर नगरपालिकेमध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांनी लक्ष घालून भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर वाई विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा म्हणजेच वाई नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष खरं तर निवडून आला. म्हणजे जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो अथवा नगरपालिका निवडणूक असो, या निवडणुकीत जयकुमार गोरे यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला खरं तर यश मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती असणार आहे की मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्येच खरं तर जयकुमार गोरे यांना अडकून ठेवणे, म्हणजे त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं करणं. त्यामुळं आगामी काळात मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये तीव्र असा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो. धन्यवाद.